नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बघणार आहोत आपण हांडी गळा कशा पद्धतीनं तयार करायचा. तर वरच्या साईडला गोल गळा तयार केलेला आहे आणि खालच्या साईडला हांडी आकार दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा नवरीचा ब्लाऊज आहे आणि हा स्टिचिंगला आलेला आहे. तर बघू शकता आता कशा पद्धतीनं स्टिच करते आणि कशा पद्धतीने तो गळा उलटवून घ्यायचा, हे सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीनं मी सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर बघू शकता, हा जो गळा आहे ना, हा आहे 10.5 इंच, म्हणजे उंची याची 10.5 इंच घेतलेली आहे आणि वरती जो गळ्याचा आकार गोल कट केलेला आहे ना, तो 4.5 इंचावरती कट केलेला आहे आणि खाली असा हांडी आकार दिलेला आहे. थोडासा गोल राउंड शेप कट केलेला आहे. तर कशा पद्धतीनं मी टिप मारते ते आता तुम्हाला दाखवते. तर परफेक्ट असा मॅचिंगचा दोरा लावा तुम्ही. आणि अगोदर हे मेन कापड आहे, ह्याच्यावरती मी अस्तर घेतलेला आहे आणि आता आपण टीप मारून अगदी 1/2 इंचावरती अंतर ठेवून टीप मारून घ्या व्यवस्थित एकसारखी. तर इथं आल्यानंतर तुम्ही असं सुई आतल्या साईडला ठेवा आणि नंतर असा ब्लाऊज पीस म्हणजे जे आहे ना, हे उलटवून घ्या, म्हणजे जरासं सरकवून, आणि त्याच्यानंतर एकसारखं अंतर ठेवून आणि गळा तयार करताना नेहमी लक्षात ठेवा, व्यवस्थित आणि शिस्तीत असं करा. घाई गडबड करू नका. गळ्याचा आकार अजिबात चुकता कामा नये. जर आकार चुकला तर गळा ब्लाऊज अजिबात व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे गळ्याचं काम हे जरा सावकाशच करत जावा. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मी 1/2 इंच अंतर ठेवून सगळीकडे एकसारखी अशी टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हे कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर व्यवस्थित हे गोल आकार जिथं आपण हंडी आकार काढलेला आहे ना, तिथंही व्यवस्थित असं कटिंग करून घ्या. हे बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आकार अगदी प्रॉपर आणि परफेक्ट दिसतो. असं एक अर्धा इंचावरती असं व्यवस्थित, म्हणजे टिपेच्या अलीकडे कट मारून घ्या. टिपेच्या या पलीकडे नेऊ नका, नाहीतर पूर्ण परत कापडाची टीप उसवल्या जाती. आणि इथंही बघू शकता, जिथं हे केलेलं आहे ना आपण, म्हणजे कॉर्नर आलेला आहे ना, तिथंही असा कट मारून घ्या, म्हणजे कॉर्नर खूप छान येतात. आणि वरतीही गोल आकार जिथं आहे तिथंही तुम्ही एक 4-5 कट असे मारून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. त्यासाठी टोकदार अशी एखादी गोष्ट घ्या आणि त्यानं तुम्ही उलटवण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण उलटवून घेतलेला आहे. ह्याला आपण व्यवस्थित आकार दिलेला आहे. टोकदार वस्तू किंवा एखादं असं पेनाचं टोक असेल किंवा त्यानं तुम्ही व्यवस्थित ह्याला आकार द्या. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यावरून दाब टीप घेणार आहोत.
तर बघू शकता कसा छान असा आपला हा गळा तयार झालेला आहे. तर आता बघू शकता आपण ना जो हा गळा तयार केलेला आहे ना त्याला आपण ही अशी छान अशी लेस लावणार आहे. नाजूक घेतलेली आहे मी, कारण ब्रॉड जर घेतली तर फार भटभटीत वाटेल. त्यामुळे नवरीचा ब्लाऊज आहे त्यामुळे नाजूक ही अशी लेस आणलेली आहे. तर आता ती लेस आपण पूर्ण गळ्याला जोडून घेणार आहोत. अशी एकसारखी व्यवस्थित अंतर ठेवून जोडून घ्या. तर बघू शकता कसला असा भारी आपल्या गळ्याला हा लूक आलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसला छान असा आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला नॉट लावून घ्यायची आहे. तर नॉट तुमच्या आवडीनुसार लावून घेऊ शकता, किती इंचावरती काय किंवा किती म्हणजे लांबीला वगैरे हवी आहे ते तुमच्या आवडीनुसार लावून घ्या. आता मी इथे तुम्हाला जोडून दाखवते नॉट. तर असं मागं पुढं करून पॅक करून घ्या व्यवस्थित. आता हे जोडून जी तयार झालेली आहे ना नॉट, ह्याला आपण आता लटकन तयार करणार. तर कापड थोडं कमी असल्यामुळं मी सिंपलच लटकन बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे सिंपल आपले लटकन तयार झालेले आहे. तर आता तुम्हाला फायनल लुक दाखव. तर हे बघू शकता आपले हे नॉट आणि लटकन आणि गळा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच हांडी गळा तुमच्या ब्लाऊजवरती बनवू शकता. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.